नमस्कार मित्रांनो, भावनांचा प्रवास या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी ही म्हण तर ऐकलीच असेल की चोर चोरी करतो पण काही ना काही सुराग तरी मागे सोडूनच जातो. तर असंच होणार आहे प्रियासोबत. प्रियाने आता खूप मोठी चुकी केली आहे खुणाच्या रात्री त्या दिवशी, जे तिला ना खूप महागात पडणार आहे. चल बघूया कसं. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन आपल्या रूममध्ये काम करत बसला असतो. तितक्यात आता सायली तिथे येते आणि म्हणते, बघा तुमची केस पार्टनर किती छान आहे, ते बघा किती गुणी आहे, तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलाय चक्क. त्यावर आता अर्जुन बोलतो, क्या बात है, माझा पार्टनर ना खरंच खूप मस्त आहे, मला केसमध्ये हेल्प पण करतो आणि माझ्यासाठी कॉफी पण घेऊन येतो. असं म्हणत आता अर्जुन कॉफी पित असतो. तर त्यावर आता सायली बोलते, पण ना तुमचा केस पार्टनर याकडे लक्ष देतो की तुम्ही किती कॉफी पिताय ते, कारण हे बघणं पण त्याचीच जबाबदारी आहे ना की तुमच्या पोटात किती साखर जाते आणि त्यामुळे तुमचं पित्त खवळणार नाही. आता हे ऐकून अर्जुन बोलतो, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही एक पॉडकास्ट सुरू करा, त्याचं नाव असेल कॉफी आणि त्याचे फायदे आणि तोटे. तसं काय आहे ना मिसेस सायली, तुम्ही दिवसभर कोणाला ना कोणाला कॉफी देतच असता आणि कॉफीबद्दल बोलतही असता. त्यावर आता सायली बोलते, बोलावं लागतं, कारण काय आहे ना, तुम्हाला कितीही वेळा सांगितलं ना तरी तुम्हाला कळतच नाही. आणि हा शेवटचा मग आहे, हा तुमचा ऑफिसला गेल्यावर लबाडी करायची नाही, कॉफी प्यायची नाही तिथे जाऊन. आता अर्जुन एकदम उठून उभा होतो आणि बोलतो, लबाडी, आय ऑब्जेक्ट मी लॉर्ड, मला हा आरोप मंजूर नाही आहे, कारण मी ऑफिसमध्ये गेल्यावर एकही कप कॉफी पित नाही, कारण मला माझ्या बायकोच्याच हातची कॉफी आवडते. मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये हजरच नसते. सो हे सिद्ध झालं की माझ्या प्रत्येक कॉफीवर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचा अधिकार आहे. आता इकडे सायली हसते आणि आता ती अर्जुनला बोलते, बस हां पुरे, जर का आपण घरामध्ये हे सगळं सुरू केलं ना तर काय ना आपलं खरं काम बाजूला राहील, हे काम करा, मी आलेच. असं म्हणत आता सायली तिथून चालली जाते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता अर्जुनने रविराजला नोटीस पाठवली असते. त्यावर आता रविराज बोलतो, आता तन्वीची चौकशी हे सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होतील. तिथे आता प्रिया आणि नागराज दोघेही असतात. रविराज बोलतो की अर्जुनने तशी कोर्टची नोटीस आपल्याला पाठवली आहे. आता इकडे तन्वी घाबरते आणि ती आता घाबरतच बोलते, म्हणजे आपण सायकोलॉजिस्टकडे का जायचं आहे, मला काही झालं आहे का, की माझं मन वगैरे काही थाऱ्यावर वगैरे नाही, असं काही सिद्ध करायचा प्रयत्न करतोय का अर्जुन. आणि मग आता केस हातातून निसटून चालली आहे म्हणून तो असा वागणार आहे का, ही तर नाटकच करत असते. त्यावर आता रविराज बोलतो, अगं तन्वी, तुला तर असं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. तर आता नागराज बोलतो, दादा हे बघ, असं काही नाही, तू सांगून टाकतं अर्जुनला की आपली तन्वी चौकशीला नाही येणार म्हणून. तर आता रविराज नागराजला समजावून सांगतो, अरे नागराज, आपण असं नाही करू शकत, आपणच म्हणालो होतो ना की तन्वीची मानसिक अवस्था ठीक नाही आहे म्हणून. आणि मग अर्जुन काय कोर्टची प्रोसिजरच फॉलो करतोय ना, आणि तसं पण कोर्ट ऑर्डर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण आता ही प्रिया घाबरते आणि ती प्रयत्न करते पूर्ण की तिथे न जाण्यासाठी काय उत्तर वगैरे देऊ. तर ती बोलते, पण नक्की अर्जुन काय करणार आहे आणि त्या सायकोलॉजिस्टकडे नक्की काय होणार आहे, असं ती घाबरतच बोलते. त्यावर आता रविराज बोलतो, अगं तू जे काही कोर्टासमोर सांगितलं आहे ना, तू तेच सगळं तिथे सांगायचं, आणि आजी दामिनीला तू सांगितलं आहे तेच. पण दामिनीने जास्त प्रश्न तुला विचारले नाही, तिचा अनुभव वापरून हे समजून घेतलं की तू खरी बोलते. आता सायकोलॉजिस्ट त्यांचं ज्ञान वापरतील, तुझं काय ते एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज हे सगळं ते ऑब्झर्व करतील, ॲनालाइज करतील आणि मगच ते त्यांचा निष्कर्ष ठरवणार. आता इकडे प्रिया मनात घाबरू लागते, तिचा चेहरा पाहण्यासारखाच होतो. तर रविराज बोलतो, अगं घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, जे काही लोक असतात ना जे खोटे साक्ष देतात त्यांना घाबरण्याचं असते कारण. आता नागराज बोलतो, म्हणजे रविराज दादा तुला हे मान्य आहे की ही परीक्षा आहे, मग का आपल्या तन्वीने या परीक्षेला तोंड द्यायला का हवं दादा. तर रविराज बोलतो, कारण ती खरी बोलते आहे, कोणी कितीही वेळा विचारू दे तरीही तन्वीचं स्टेटमेंट तेच असणार आहे, ते बदलणार नाही आहे. पण इकडे आता प्रिया घाबरते आणि ती विचार करू लागते मनात. रविराज बोलतो, हे बघ, जो साक्षीदार असतो ना, जो खोटी साक्ष देतो त्याला हे सायकोलॉजिस्ट वगैरे असतात ते बरोबर पकडतात. मग भलेही तो साक्षीदार कितीही तयारीचा असू दे ना, हे सायकोलॉजिस्ट वगैरे त्याला बरोबर पकडतात. पण काय ना, आपला तो प्रश्नच नाही, मग आपण कशाला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा, असं म्हणत होता रविराज. प्रियाकडे बघत असतो तर प्रिया आपल्याच विचारत असते. आता रविराज आवाज येतो, ए तन्वी, अगं तुझं लक्ष कुठं आहे, अगं तू कसला विचार करते आहे, हे बघ घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, फक्त तू खरं खरं सांग आणि विषय तिथंच संपतो. आता प्रिया घाबरते आणि मनात विचार करू लागते, अरे किल्लेदार, विषय संपणार नाही आहे, उलट तुला कल्पनाही नाही ना असा काही विषय चालू होणार आहे तिथे. इथल्या सगळ्यांना मी फसवत आले, पण आता त्या सायकोलॉजिस्टला मी कसं गुंडाळू असा ते विचार करू लागते. इकडे आता सीन शिफ्ट होतो
आणि सायली किचनमध्ये काम करत असते. तिथे प्रताप येतो आणि इकडे तिकडे काहीतरी शोधत असतो. आता सायली हे बघून त्यांना विचारते, काही हवं आहे का बाबा तुम्हाला? तर आता प्रताप बोलतो, नाही मला काही नको, असा बोलत तो परत शोधाशोध करू लागतो. आता सायली त्याच्या जवळ येते आणि ती बोलते, बाबा तुम्हाला काय हवं आहे ते तरी नका सांगू मला, पण माझ्या प्रश्नांची तरी उत्तरं द्या. आता सायलीला वाटत असतं की प्रताप न्यूजपेपर शोधत असतो. तर तिथे आता डायनिंगवर पडलेला पेपर घेते सायली आणि बोलते, बाबा तुम्हाला हा न्यूजपेपर हवा आहे का? तर आता प्रताप खुणावतो की नको. मग आता सायली विचारते, मग तुमच्या कामाचं काही हवं आहे का? औषधी वगैरे हवं आहे का तुम्हाला? तितक्यात आता अर्जुन आपल्या खोलीतून खाली स्टेअरवरून उतरत असतो आणि हे सगळं बघत असतो. तर इकडे सायली आता प्रतापला विचारत असते की तुम्हाला मग हिशोबाची डायरी वगैरे हवी आहे का? जी आत आहे पडलेली, सांगा ना मला काय हवं आहे तुम्हाला. त्यावर आता प्रताप सांगतो, अगं तू मगापासून मला नुसतं वाचण्याच्या गोष्टी सांगते आहे, पण मी ते कशा वाचणार? मला 2 डोळ्याने वाचता येत नाही, 4 डोळे लागतात आणि ते शोधतोय मी. आता ना प्रतापला चष्मा शोधायचा असतो आणि चष्मा त्याच्या डोक्यावरच लागलेला असतो. तर आता तिथे दूर उभा असलेल्या अर्जुनला हे दिसतं आणि तो तिथून असतो. तर सायली आता प्रतापच्या जवळ उभी असते. ती तिथे गालातल्या गालात हसू लागते आणि ती बोलते, बाबा तुम्ही चष्मा शोधताय का? आता प्रताप परत आपला चष्मा शोधायला लागतो. आता प्रताप विचारतो, अगं परत प्रश्न विचारून चष्मा काय सापडणार आहे का? तर सायली बोलते, हो सापडेल. प्रताप विचारतो, कसा? तर सायली पटकन जाते आणि प्रतापच्या डोक्यावरचा चष्मा काढून त्याला दाखवते, हे बघा बाबा असं त्याला दाखवते. लागतो आणि अर्जुनसुद्धा हसायला लागतो हे बघून. आता प्रताप बोलतो, अरे याला म्हणतात काखेत कडसा आणि गावाला वळसा, सगळे वय झाल्याचे परिणाम आहे. आता सायलीसुद्धा हे कोण हसते आणि अर्जुनला आता हे बघून खूप बरं वाटत असतं, कारण आता प्रताप अगदी पूर्वीसारखा सायलीसोबत वागत असतो. इकडे आता प्रिया आपल्या घरी जात असते. तर ती रस्त्याने असते, ती स्वतःशी बडबड करत असते. ती स्वतःला म्हणते की जर का त्या सायकोलॉजिस्टला कळलं की मी जर खोटी बोलते तर काय होईल? मला वाटलं होतं की मी त्या चौकशीमधून मस्त पळ काढला, पण नाही, ते अर्जुन ना त्यांनी मला अडकवलंच. तितक्यात आता प्रियाला कॉल येतो आणि हा कॉल असतो महिपतचा. महिपत आता तिला म्हणतो, काय गं ए चिचुंद्रे, त्या देशमुखबाईकडे जाऊन काय दिवे लावले तू? आता प्रिया सांगते, मी कोर्टात जे काही सांगितलं होतं तेच सगळं सांगितलं मी तिला. त्यावर आता महिपत बोलतो, असं का सांगितलं का? बरं आता मग एक काम करायचं, आता ना तू जिथं कुठं असशील तिथून तुझं गाठोडं उचलायचं आणि देशमुखबाईंच्या ऑफिसला जायचं. आता प्रिया बोलते परत, अहो पण का? मी आता तर जाऊन आले ना तिच्याकडून, तिने माझं साधं बोलणंसुद्धा ऐकून नाही घेतलं. त्यावर आता महिपत बोलतो, हो जाऊन आली ना तू, पण तिथं जाऊन तू खोटं बोलली, आता परत जाऊन खरं बोलायचं. आता प्रिया बोलते, अहो पण हे काय नाटक आहे? अहो मी तिच्यासमोर सगळं खोटंच सांगणार होते ना, हे माहीत होतं का तुम्हाला? आता ती काही पुढे बोलणार. तितक्यात आता महिपत तिला बोलते, ए चिचुंद्रे, जास्त टिवटिव करायची नाही, सांगितलं ना तेवढं करायचं. पुढे आता महिपत तिला बोलतो, तब्येतीला हे चांगलं नसतं डॉक्टरीनबाई, अशा गोष्टी घडतील. नवरा जरी डॉक्टर असला ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे इथून सरळ निघायचं आणि देशमुखबाईकडे जायचं, ठेव फोन. आता प्रिया बोलते, हो ठीक आहे, आलं माझ्या लक्षात, मी जाते. असं ती घाबरतच त्याला बोलते आणि फोन ठेवल्यावरती बोलते, ज्यांना सगळ्यांना मी साथ देते आहे ना ते सगळे मिळून माझा जीव घेणार आहेत, चला. आता स्वतःशी ती बोलते, चला प्रिया चला, त्या देशमुखबाईच्या दारात परत तुमची वरात न्या. आता तिला जीवार येत असते जाणं, पण तिचं नाईलाज असतो, तिला तिथे जावंच लागतो. इकडे आता अर्जुन खाली येतो आणि तो असं दाखवतो की त्यांनी काही बघितलंच नसतं. तो आता सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग बोलतो. त्यावर आता प्रताप बोलतो, अरे गुड मॉर्निंग अर्जुन, तुला माहीत आहे का आता तर ना गंमतच झाली. आता अर्जुन विचारतो, काय? त्यावर प्रताप सांगतो, अरे माझा चष्मा आहे ना तो मिळतच नव्हता, मगाशी काय ना मी डोक्यावर करून ठेवला होता आणि आता विसरलो. आणि तो आता हसतच अर्जुनला सांगतो, हे सायली नसती ना तर मला माझा चष्मा सापडलाच नसता. तर आता तिघेही मस्त आनंदात हसायला लागतात. आता त्यावर अर्जुन बोलतो, काय डॅड? सायली आता प्रतापला बोलते, बाबा इतक्या दिवसांनी असं मला इतकं भरभरून हसताना बघितलं मी, तुम्ही नेहमीच अशी हसत राहा बाबा. तुम्हाला माहिती आहे का, देव जेव्हा गालावर एखाद्याला खड्या देतो ना तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की सतत हसत राहायचं. आता प्रताप जरा नॉर्मल होतो आणि बोलतो, मी आहे ना जरा वाचत बसतो, असं तो म्हणतो. आता अर्जुन सायलीला विचारतो, बरं मला एक सांगा, तुमची कामं झाली आहे का सगळी? सायली विचारते, हो, पण का बरं? अर्जुन बोलतो, चला तुम्हाला माझ्यासोबत ऑफिसला जायचं आहे. सायली आता विचारते, ऑफिसला पण का हो? त्यावर आता अर्जुन बोलतो, सांगतो तुम्हाला, गाडीत खूप कामं आहे. आता सायली बोलते, बरं मला 5 मिनटं द्याल का, मी सगळं आवरते. अर्जुन बोलतो, अजिबात नाही, तुम्ही 5 मिनटं म्हणसाल आणि 20 मिनटं काम करत बसाल, अजिबात इतका वेळ नाही आहे, चला पटकन. त्यावर आता प्रतापच बोलतो, अगं सायली तो इतकं म्हणतोय तर जा ना, काहीतरी काम असेल, घरातली कामं काय विमल करेल, तू जा तुला काही काम असेल तर.
तर सायली अर्जुनला बोलते मी पर्स तरी घेऊ का. आता अर्जुन तिचा हात खेचतच नेतो आणि बोलतो काहीही गरज नाही आहे, चला पटकन. आता इकडे सीन शिफ्ट होतो. महिपत आणि दामिनी एकत्र असे बसले असतात तिच्या ऑफिसमध्ये. आता महिपत दामिनीला सांगत असतो त्या प्रियाला आहे की नाही असा धक्का दिला आहे की नाही मी, की अशी पोपटासारखी बोलल तुमच्यासमोर. म्हणजे मी काय म्हणतो ना दामिनी मॅडम, तुम्हाला हवं ना ती तशीच बोलेल. त्यावर आता दामिनी बोलते मला पाहिजे ते नाही, तर तिच्याकडनं मला खरं बोलणं हे अपेक्षित आहे. तुमच्या प्रियाला खरं बोलता येतं का हे बघूया आपण. तिथे आता प्रिया येते. तर आता महिपत तिला बोलतो अरे या स्वागत आहे तुमचं, या डॉक्टरीन बाई. आणि आता तिथे असलेला छोटासा फ्लावर पॉट आता महिपत उचलतो आणि तिला बोलतो हे घ्या तुमचं स्वागत आहे देशमुख बाईंसमोर, खोटं बोलल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता प्रिया दामिनीकडे बघू लागते. तर दामिनी बोलते अगं घे यू डिझर्व इट. तू इतकं खोटं बोललीस, हे असं टॅलेंट आहे ना तुझ्याकडे, बघितलंय मी, घे. अगं तू रविराज बरोबर आली होतीस, इतका मोठा वकील आहे तो, ते तुझे वडील आहे, तुझ्या शेजारी बसले होते, तरीसुद्धा तू एकदाही चाचरली नाहीस खोटं बोलताना. कमाल आहे तुझी, घे. त्यावर आता प्रिया नाईलाजाने तो फ्लावर पॉट आपल्या हाती घेते आणि आता महिपत टाळ्या वाजवतो. आता ही प्रियाचं तोंड लटकलेलं असतं. ती तिचा फ्लावर पॉट तिथे परत वापस ठेवते आणि ती खाली बसते. आता प्रिया मस्का मारत असते दामिनीला आणि तिला म्हणते काय आहे ना इतकी ॲक्टिंग तर करावंच लागेल ना, नाहीतर काय आहे ना बाबांनी तर मला केव्हाच पकडलं असतं. त्यावर आता हसतच दामिनी बोलते खरं आहे, पण 2-4 खून वगैरे करून पडून वगैरे आलेली नाही आहेस ना तू. त्यावर आता प्रियाला धक्का बसतो हे कोण आणि ती बोलते अहो तुम्ही काय बोलताय आणि तुम्हाला असं का वाटलं. त्यावर आता दामिनी बोलते नाही काय आहे ना नको त्या दिशेला ना तुझं डोकं जातं आणि अपराध करण्यापेक्षा हे काही फार वेगळं नाही आहे. आता प्रिया बोलते अहो मी एवढंसं खोटं काय बोलले, तुम्ही इतके आरोप नका करू माझ्यावर, तशी ना मी खूप साधी मुलगी आहे. त्यावर आता महिपत अगदी आपल्या मनासारखं बोलतो. तो तिला म्हणतो वा मस्त जोक आहे मस्त, अजून एक जोक सांग ना. ते हत्ती मुंगीचा काय तो. त्यावर आता प्रिया बोलते तुम्ही मला इतकं बोलताय, पण मग तुम्ही ते लिगल नोटीस पाठवून मला बाबांबरोबर इथे का बोलावलं, त्यांच्यासमोर मी खरं बोलू शकणार होते का. त्यावर आता दामिनी तिला गप्प बसवते आणि बोलते चूप, मी बोलावलं तुला. आणि 2 गोष्टी, पहिली काही गोष्टी लिगली झालेल्या ह्या बऱ्या असतात, आणि नंबर 2 तुला किती खोटं बोलता येतं ना मला हे जाणून घ्यायचं होतं. आणि आता ही दोन्ही कामं माझी झाली आहेत आणि आता काय तुझे वडीलही नाही आहे इथे, त्यामुळे आता तू खरं बोलायचं. विलासचा मर्डर झाला त्या संध्याकाळी तू श्वास घेतलास, त्याच्या पुढचं तुम्हाला सगळं सांगायचं. आता प्रिया थोडी घाबरते. आता महिपत मस्त ॲक्शनमध्ये असा बसला असतो, तिचं सगळं ऐकत असतो तिच्याकडे तोंड करून. इकडे पण आता सीन शिफ्ट होतो. इकडे अश्विन किल्लेदारांकडे जातो आणि तन्वी कोणी आहे का अशी तो हाक मारत असतो. तर आता रविराज सगळ्यात पहिले बाहेर येतो आणि बोलतो अरे जावई बापू या बसा. आता अश्विन म्हणतो काका झाली का तुझी सुरुवात, काय रे तू आता नेहमीच अशी माझी मस्करी करत राहणार आहे का. त्यावर आता रविराज बोलतो प्रतिमाला अगं प्रतिमा बघ ना, मी तुझ्या जावयाचा मान राखतोय आणि हा बघ माझी मस्करी करतोय. आता अश्विन रविराजला बोलतो तू काय माझी तक्रार करतोयस, ते पण माझ्या प्रतिमा आत्याकडे. त्यावर आता रविराज बोलतो नाही तक्रार तर मी तुझ्या बायकोकडे करणार आहे, की तुझा नवरा मला जावई बापू म्हणू देत नाही आहे म्हणून. त्यावर आता अश्विन बोलतो बरं ठीक आहे करा तुम्ही तक्रार वगैरे, पण तिला आधी बोलवा तरी, आणि तुला काय ना हवी ती तक्रार करती झाली की मग आम्ही निघू. आता इकडे प्रतिमा अश्विनला सांगते अरे तन्वी तर मगाशीच निघाली, तू येतोस हे तू तिला सांगितलं नव्हतंस का. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही मी तिला सांगितलं नव्हतं, ॲक्च्युली काय ना मी तिला सरप्राईज देणार होतो म्हणून. त्यावर आता रविराज बोलतो अरे पण सरप्राईज तुलाच मिळायचं असं म्हणावं. मग आता ते काय आहे ना तन्वी अर्धा तासा आधीच ती घरी निघाली आणि काय ना ती थेट घरीच जाणार होती, पण तिने तुला मेसेज नाही केला का. अश्विन आता लगेच फोन काढतो आणि मेसेज चेक करतो आणि तो सांगतो नाही मेसेज वगैरे तर काहीच नाही आला. आता प्रतिमा बोलते ही मुलगी ना कमालच करते, अशा गोष्टी आहे ना ह्या घरी सांगत राहायचं असतं, म्हणजे घरी कोणी काळजी नाही करत ना. आता अश्विन मॅच्युअर सारखा वागतो आणि बोलतो इट्स ओके प्रतिमा आत्या, नेहमीसारखंच तो तिची बाजू घेतो आणि तो आता दोघांचाही निरोप घेतो आणि बोलतो चल आम्ही निघतो, आणि तो तिथून निघून जातो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. सायली आणि अर्जुन कारमध्ये असतात. आता सायली खूप आनंदी असते. सायली आता अर्जुनला सांगते बाबा माझ्याशी इतकं छान वागतील ना हे असं मला वाटलंच नव्हतं, पण बघा ना हेच आपले खरे बाबा आहेत, सतत सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, हसत राहणारे, आणि ते हसू बऱ्याच दिवसांनी माझ्या वाट्याला आलं. त्यावर आता अर्जुन बोलतो चला म्हणजे आजचा दिवस मस्त सुरू झाला असं म्हणायचं. ते म्हणतात ना हॅपी वाईफ मीन्स हॅपी लाईफ. तुम्ही पण ना मिसेस सायली कमालच आहे, तुम्हाला ना एखाद्या लहान मुलाला कसं आपण चॉकलेट देतो तेव्हा तो खुश होतो, तुमचंही अगदी तसंच आहे. आता सायली हसते आणि बोलते अहो काय ना घरातलं कोणीही माझ्याशी पूर्वीसारखं वागलं नाही हे माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. मला तर असं वाटतं की कोणीतरी ना मला पारितोषिक दिलं,
त्यावर आता अर्जुन बोलतो पारी पारी काय. तर आता सायली त्याला त्याच्याच भाषेत सांगते ॲवॉर्ड ॲवॉर्ड. त्यावर आता अर्जुन बोलतो अच्छा तुम्ही बेस्ट वाईफ आहात, बेस्ट डॉटर इन लॉ आहात. हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही अवॉर्डची गरज नाही आहे. तुम्ही घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकता. त्यावर आता सायली बोलते बस कौतुक पुरे झालं माझं. आता तुम्ही मला सांगा आपण असं अचानक का ऑफिसाला चाललो आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो नाही नाही माझ्या बायकोला नाही माझ्या केस पार्टनरला ऑफिसला घेऊन चाललो आहे. विलासने जो काही पोलिसांना मेसेज पाठवला होता ना, मी त्याचे डिटेल्स पोलिसांना पाठवायला सांगितलं होतं आणि आज ते डिटेल्स ऑफिसमध्ये येत आहे तेव्हा तुम्ही तिथे असायला हवं ऑफिसमध्ये. त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन क्ल्यू मिळेल असं मला वाटतं आहे. सायली बोलते तुम्ही आता म्हणालात ना की आजचा दिवसाची सुरुवात छान झाली आहे, मग आजचा दिवसही चांगलाच जाईल. आपल्या हाताला नक्की काहीतरी लागेल. आणि आता बघा यांच्या हाती खरंच खूप मोठा पुरावा लागतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दामिनी आता प्रियाला बोलते अगं तू काय मुहूर्ताची वाट बघत आहे का, बोल ना चटाचटा काय झालं होतं ते. आणि कोर्टात झालं आहे ना काय वगैरे ते मला सांगायचं नाही, जे आहे ते खरं खरं सांगायचं. कारण त्या दिवशी काय काय झालं आहे ना हे सगळं खरं मला साक्षीने ऑलरेडी सांगितलं आहे. आता तू सगळं सांगायचं, त्यामुळे बोल पटकन. आता प्रिया थोडी घाबरते आणि बोलते हो सांगते मी. आणि पुढे ते काही बोलतच असते तितक्यात तिला आता अश्विनचा कॉल येतो. ती फोन उचलायला जाते तितक्यात तिथे असलेला फ्लावर पट आता महिपत घेतो आणि तिला असं फेकून मारण्याची ॲक्टिंग करतो. त्यावर आता प्रिया घाबरते नाही 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 मी फोन नाही घेत, मी बघणार पण नाही आहे कोणाचा फोन आहे तो. आणि ती फोन लगेच असा ठेवून देते. महिपत आता दामिनीकडे बघतो आणि तो फ्लावर पट परत ठेवून देतो. आता दामिनी बोलते बोल पुढे. आता प्रिया सांगत असते मी ना आश्रमात आले, मी म्हणजे आम्ही विलास आणि मी आम्ही दोघंजणं आश्रमात परत आलो आणि तेव्हा तिथे साक्षी आली आणि तेव्हाच मला पहिल्यांदा कळलं की विलास आहे ना हा अण्णा सरांचा माणूस आहे. आणि आता ती परत पुढे सांगत असते मग काय असं ती बोलते तितक्यात तिला परत फोन येतो पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ती आता पुढे सांगते की मग काय साक्षी आणि विलास दोघेही पेपर वगैरे शोधायला लागले आणि त्यांनी सगळीकडे आहे ना पसारा घालून ठेवला होता. तितक्यात तिला परत आता तिसरा कॉल येतो आणि ती आता फोनकडे बघणार, फोन उचलायला जाणार तितक्यात परत महिपत आता तिला भीती दाखवतो. तर प्रिया आता महिपतला घाबरते आणि पुढे सगळं आता दामिनीला सांगत असते मी सुद्धा काय आहे ना त्यांना घाबरले आणि सगळ्या सामानांची उलटापलट केली पण पेपर्स काही आम्हाला सापडले नाही, मी सुद्धा त्यांची मदत केली. त्यावर आता परत प्रियाला कॉल येतो. आता महिपतला वैताग येतो, खूप राग येतो त्याला आणि तो बोलतो याचं काय ना नरडा आवर, त्याचा नरडा आवर असं म्हणत आता अजून फ्लावरपॉट उचलतो महिपत. त्यावर आता दामिनी बोलते तुम्हाला काय वाटतं इथं काय टाइमपास चालला आहे का. आता दामिनी रागतच प्रियाला बोलते तो फोन पहिले सायलेंट कर. आता प्रिया घाबरतेने पटकनच फोन सायलेंट करते आणि आता दामिनी महिपतला बोलते तुम्ही गप्प बसा. प्रिया आता फोन सायलेंटवर करते आणि दामिनी तिला आता म्हणते बोल पटकन. सीन शिफ्ट होतो. आता अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये पोहोचले असतात. अर्जुन आता सायलीला म्हणतो विलासचा मेसेज आला आणि पोलीस तिथे उशिरा का पोहोचले याचे डिटेल्स आपल्याला मिळाले ना त्यावरनं आपल्याला बऱ्याच काय त्या गोष्टी कळतील. एक काम करा मला ते सेकंड ड्रॉअरमधून एक फाईल द्या ना. आता सायली अशी इकडे तिकडे बघते आणि त्यावर थोडीशी धूळ असते. सायली बोलते काय हो इथे साफसफाई नाही होत का. त्यावर आता अर्जुन बोलतो होते ना सुरेश रोज करतो इथली साफसफाई बघा. मग आता सायली बोलते मग तरीही इथे इतकी धूळ कशी काय. सायली पटकन तिचं कापड घेते आणि पुसायला लागते. त्यावर आता अर्जुन बोलतो अरे तो करेल त्याचं काम आहे ते. तर सायली काही ऐकत नाही ना पुसायला घेते. अर्जुन बोलतो अहो तुम्ही घरातली कामं करता मग इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे का. सायली बोलते गृहिणी नेहमी गृहिणीच असते आणि काय हो अशी धूळ बघून मला काय चैन पडणार आहे का. त्यावर आता अर्जुन इकडे विचारच करू लागतो. तो सायलीला सतत समजावून सांगत असतो अहो ऐका माझं 1 मिनिट असं नका करू. तितक्यात तिथे आता चैतन्य येतो आणि बघा आता तो काय करतो 2 कॉफीचे मग घेऊन येतो तिथे आणि बोलतो मला माहीत आहे तू ऑफिसमध्ये आल्या तुला लगेच कॉफी लागते, मी खास तुझ्यासाठी आणली. सुरेश काय ना काहीतरी कामात बिझी होता म्हणून मीच आणलं तुझ्यासाठी. मी म्हटलं चला मी तुला कॉफी पाचतो. अर्जुन आता त्याला खुणावत असतो हे घेऊन जा वगैरे आणि आता तो सायलीपासून चेहरा लपवत असतो. तितक्यात आता सायलीच्याही लक्षात येतं आणि सायली त्याच्या जवळ येते आणि अर्जुनकडे बघू लागतो. आता त्या दोघांची खुणाखान सुरू असते. चैतन्याला काही समजतच नसतं याला काय बोलायचं आहे ते. तर अर्जुन त्याला इशारा करत असतो अरे हे घेऊन जा. तर सायली नीट त्यांच्याकडे असं बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्या छान सायलीकडून अर्जुनला प्रसाद मिळणार आहे बरं का कॉफी पिण्यासाठी. तर आजच्या भागात इथेच संपलं आणि उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे ते जे मी सुरुवातीला म्हटलं होतं ना चोर काहीतरी मागे सोडतं. तर आता हे बघा प्रिया काय करते. अर्जुन आता चैतन्य आणि सायलीला सांगत असतो फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे विलास मेल्याची वेळ आहे 8:30. त्यावर आता सायली बोलते पण मधुबनपासून माझ्या जीवाला धोका आहे हा मेसेज विलासने तर. आणि इकडे आता सीन शिफ्ट दाखवतो आणि दामिनी आता प्रियाला बोलते मूर्ख मुलीस तू केला होतास का तो मेसेज. अगं मूर्ख मुली विलास मेला आधी आणि तू मेसेज तो नंतर केला. इकडे आता दाखवलं जातं की अर्जुन बोलतो ती जर का व्यक्ती सापडली ना मेसेज करणारी तर मधुबन मुक्त सुटणार आणि आपण जिंकणार.
चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त हसत खेळत मजेत राहा. धन्यवाद. भेटूया उद्या एका नवीन भागासोबत.